नमस्ते. मैत्रीबोधच्या परिवर्तनाच्या या शाळेत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आज एक प्रश्न घेणार आहोत. हा प्रश्न विचारलेला आहे स्नेहाजींनी. कित्येकदा तुम्हाला सगळ्यांना कधी ना कधी हा प्रश्न आला असेल. कुठे तुम्ही विचारतात, कधी आतमध्येच हा प्रश्न येत असतो सतत, की जर मी चांगलं काम करतोय आणि जर लोकं माझ्याकडे पाहत आहेत वाईट नजरेने, तर त्याचा प्रभाव माझ्यावरती पडतो का? कधी असं वाटतं ना, लोकं जळतात माझ्यावरती, की मी चांगलं काम करतोय, प्रसिद्धी मला मिळतेय. मग त्यांची नजर लागते का मला? त्याच्यामुळे माझ्या जीवनात काही बदल घडून येतो का? हा प्रश्न खूपदा किंवा अचानक आपल्याला कुठेतरी असा येऊन स्पर्श करून निघून जातो, की अरे, त्याच्यामुळे तर वाईट झालं नाही. त्यांनी माझ्याबद्दल वाईट विचार केला म्हणून तर माझी प्रगती थांबली तर नाही. कित्येकदा असं होतं आपण लग्नात जातो, प्रोग्राममध्ये, फंक्शनमध्ये आणि नवरा-बायको बसलेत आणि लोकांची नजर त्यांना लागते आणि त्याच्यामुळे सकाळी आनंदी होते, रात्र झाली आणि लगेच अचानकच काहीतरी तंटा झाला, आपसातच विवाद झाला. तर मग हा विवाद त्या नजरेमुळे झाला का? त्यांच्यामुळे झाला का? आत्याबाईंमुळे किंवा मावशींमुळे आपण आपल्याप्रमाणेच आपण विचार करत असतो, की त्यांच्यामुळे मला नजर लागली आणि मला त्रास झाला. मग आता करायचं काय? मैत्रीबोध परिवार ह्या गोष्टीकडे पाहतो कसा? कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करतही असतील किंवा तुमच्याबद्दल खूप चांगलेही विचार करत असतील. मग त्याच्यामुळे तुमच्या जीवनात काही बदल होतो का? दुसऱ्यांनी विचार केल्यामुळे काही बदल होतो का? आपण ते पाहू. आता इथे असं आहे, की कोणीही काहीही विचार करू शकतो. कोणाबद्दलही, कशा प्रकारचाही चांगला-वाईट तुमच्या बाबतीत. मग ते स्वतंत्र आहेत. त्यांना जे हवंय ते विचार करू शकतात. त्यांच्या विचारांवरती आपला कंट्रोल नाही. आपण त्यांना सांगू शकत नाही, की तुम्ही आत्ता असा विचार करा. त्यांना जे वाटतं ते विचार करत आहेत. ते स्वतंत्र आहेत. मग जर आपलं नियंत्रण त्यांच्या विचारांवरती नाही, मग त्याच्यावरती विचार करण्यात काहीच अर्थ नाहीये, की ते चांगले विचार करतात की वाईट करतात. ठीक आहे, मग त्यांची नजर लागली आपल्याला, आपण असं पण विचार करू. मग काय करायचं पुढे? इथे एक गोष्ट समजून घ्या, की तुमच्या जीवनात ज्या पण गोष्टी घडतात, जे पण होतं तुमच्या जीवनामध्ये, त्याचं संपूर्ण कारण आपण पाहिलं, की कोणामुळे होतं हे, तर तुम्ही स्वतःच. कारण की तुमचे कर्मभोग आहेत. तुमच्या विचारांमुळेच तुम्हाला अनुभव मिळतात. तुमच्या कर्मामुळेच भोग होतात. त्यांच्यामुळे नाही. दुसरा व्यक्ती तुमच्या जीवनावरती नियंत्रण नाही करू शकत. दुसऱ्या व्यक्तींमुळे तुमच्या जीवनात नाही अनुभव बनत. तुमचे अनुभव तुमचे असतात. त्यांचे अनुभव त्यांचे आहेत. तुम्हाला स्वतःसाठी ठरवावं लागतं, की तुम्हाला काय करायचंय. तुम्हाला असं वाटतं त्यांच्यामुळे तुमच्या जीवनात वाईट होत आहे, तर तुम्ही स्वतःला असं पहा, की अरे त्यांच्यापेक्षा मी असा कमजोर नाहीये. त्यांच्यासमोर मी कमजोर व्यक्ती नाहीये. तुम्ही घाबरलात का? भय आलं का? की त्यांची नजर लागली म्हणजे वाईट झालं. कित्येकदा लोकं भेटतात आणि सांगतात, "दादा, मला लगेच नजर लागते. मी खूपच संवेदनशील आहे. मी लोकांना भेटायला जातो, चांगलं बोलतो, लगेच नजर लागते." आता हे कधी-कधी असं वाटतंय, की तुम्ही स्वतःचीच एकदम बोलतो ना आपण, की चांगलं बोलायचं आहे, एक गर्व म्हणून, की मीच चांगला. तर आपण जेव्हा असा विचार करत असतो ना, तर आपण स्वतःलाच बांधतोय. त्यांची नजर लागली, माझं वाईट झालं, आता मी काय करू? आपण जेव्हा पण लोकांना भेटत असतो, आपण हेच सांगतो. मी चांगला आहे, संवेदनशील आहे, लोकांची पटकन नजर लागते, वाईट झालं. आता किती वेळेस आपण हेच रडगाणं लोकांना सांगणार आहोत. कुठेतरी तुम्हाला विचार करावा लागेल, की मी त्यांच्यापेक्षा, लोकांपेक्षा मी मजबूत आहे. मी स्ट्राँग आहे. मी सगळ्या गोष्टी सांभाळू शकतो. माझ्या जीवनात जे होतं हे माझ्यामुळेच होतं किंवा आजूबाजूच्या वातावरणामुळे घटना घडतात. त्यांच्यामुळे नाही, त्यांच्या विचारांमुळे नाही. जेव्हा पण तुम्ही स्वतःला कमजोर समजता, मग तुम्ही समजा, की मग त्यांच्या विचारांमुळे तुमच्या जीवनात काहीतरी घटना घडत आहे तुमच्या मताप्रमाणे, जे तुम्हाला वाटतं.
तुम्ही स्ट्रॉंग झालात की सगळ्या गोष्टी तुमच्याच मनाप्रमाणे होतील. स्वतःवरती विश्वास ठेवा, की मी करू शकतो. मी जे निर्णय घेतलेला आहे जीवनात करण्यासाठी, जी माझी दिशा आहे, जो माझा संकल्प आहे, माझा जो ध्येय आहे जीवनात, मी जे स्वप्न पाहिलेलं आहे, त्या स्वप्नासाठी मी सतत कार्य करत राहणार, सतत काम करत राहणार. हा एक विचार तुम्हाला पकडून ठेवावा लागतो. त्यांच्यामुळे, दुसऱ्यांमुळे हा विचार सोडायचा नाही किंवा कमजोरी करायचा नाही. जे मी ठरवलंय ते मी करणार आणि ते प्राप्त करणार. ही जी ताकद आहे, ही जी शक्ती आहे, ही शक्ती तुम्हाला परिवर्तन करून देते. हा जो परिवर्तनाचा अनुभव आहे, हा परिवर्तनाचा अनुभव तुम्हाला तो विश्वास देतो. ज्या परिवर्तनाबद्दल आपण बोलत आहोत ह्या मैत्रीबोध परिवाराच्या शाळेमाध्यमातून, या कक्षेद्वारे, ह्या परिवर्तनामुळे तुम्ही निडर होता, निर्भय होता, मुक्त होता. कुठेही तुम्ही जेव्हा कार्य करत असता, तुम्हाला कळून चुकतं, की बस आता माझी हीच दिशा आहे आणि त्या दिशेच्या तर्फे आपल्याला सतत वाटचाल करायची आहे. संपूर्ण शक्ती घेऊन, मार्गदर्शन घेऊन एक दिवस आपण ते प्राप्त करू. हा विश्वास ठेवा आणि दुसऱ्यांच्या विचारांमुळे आपल्या जीवनात काय होत आहे, या विचार सोडून द्या. या परिवर्तनाच्या अवस्थेने जेव्हा तुम्ही खूप पुढे जाल, तेव्हा हा विचार तुमच्यापासून फार दूर गेलेला असतो. या विचारापासून तुम्ही मुक्त होऊन जाता, की दुसऱ्यांची नजर लागते की नाही लागत. उगाचच तुम्हाला काळा टिका लावायची गरज नाहीये. काही तुम्हाला गळ्यात काही बांधायची गरज नाही, तावीज लावायची गरज नाही. हे सगळे तुमच्या विचारांमुळे तुम्ही स्वतःला बांधत आहात. स्वतःला मुक्त करून घ्या आणि जे तुम्हाला करायचे ते तुम्ही करा. मोकळे व्हा आणि आनंदाचा अनुभव करा. पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा एकदा एक नवीन विचार घेऊन भेटू. आपल्या सगळ्यांचं कल्याण हो, आपल्या सगळ्यांचं मंगल हो. नमस्ते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.